नमस्कार मंडळी, मी धनश्री. आज आपण नवीन ब्लाऊज कट करणार आहोत. यासाठी मी घेतली आहे बाही कटिंग करायला. त्यासाठी इथे घेतली आहे बाहीची उंची घेतली 10 इंच. आपल्याला पफ बाही शिवायची आहे, त्यामुळे 10 इंच साईज घेतली आणि पफचा आकार देऊन घेतला आहे बाहीला. त्यानंतर इथे लगेच पेपर पॅटर्न आथरून बाकीचे पण पार्ट आखून घेतले आहे. त्यानंतर मी पानगळा शिवणार आहे, त्यासाठी त्याचाही आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर बाकीचे सर्व पार्ट कट करून घेते आहे. सर्व कट करून घ्यायचे आणि इथे पट्टी मोजून घेऊन मी षटकोनी आकारचा गळा केला आहे. पुढील तो खूप छान दिसतो, एकदम सिंपल आणि सोबर दिसतो ब्लाऊज. त्यानंतर मी लगेच शिवायला पण घेतलं आहे. त्यानंतर इथे बाही घेतली आहे. बाहीला आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेतलं आहे. त्यानंतर अस्तर पुढे घेऊन दाबटीप द्यायची, त्याने एकदम फिनिशिंग व्यवस्थित येते. त्यानंतर ही बाही अशा पद्धतीने आपली झाली आहे. नंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक पण जोडून घ्यायचं आहे. पफच्या ठिकाणी एकदम व्यवस्थित होतं, फिनिशिंग चांगली येते. कापड इकडे तिकडे हलल्या जात नाही. त्यानंतर हिचं फोल्ड करून मी इथं 2.5 इंचला मार्किंग करून दुमटून घेतलं आहे. समोरासमोर आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात आहे, त्यामुळं पफ एकदम व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट येतो. पाहू शकता किती छान फुगला आहे. अशाच पद्धतीने शिवा, खूप छान येतो पफ. त्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण कट करून घेतलं आहे. त्यानंतर दुसरी बाही शिवून घेते मी. तिलाही त्याच पद्धतीने शिवायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही पण आपल्या पफ बाही शिवून झाल्या. पाहू शकता एकदम व्यवस्थित पफ आला आहे, छान असा फिनिशिंग पण आली. त्यानंतर लगेच पाठीमागचा पण भाग आपण तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये आधी कमरपट्टीची टीप मारून घेतली आहे. नंतर इथे पानगळ्याचा आकार दिलेला आहे मी ब्लाऊजला. एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेतलं आहे आणि इथे जोडून घेतो आहे. आपण गळ्याचा आकार देतो आहे, ते इथे पण एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. गळ्याचा आकार जर कुठे तुम्हाला वाटत असेल चुकला आहे, तो परत टीप मारून तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि असे कट मारून घ्यायचे. त्याने फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. इथे आपल्याला कॅनव्हास पेपर पण वापरायची गरज लागत नाही. एकदम मस्त अशी फिनिशिंग येते पाठीमागच्या गळ्याची. त्यानंतर अशा पद्धतीने दाब टीप देऊन घेतो आहे आपण एकदम व्यवस्थित आणि गळ्याचा पूर्ण आकार येईल अशा पद्धतीने हळूहळू. जर तुम्ही नवीन असाल तर हळूहळू अशा पद्धतीने टीप मारून घ्या. पाहू शकता एकदम मस्त फिनिशिंग आली आहे आपली. ब्लाऊजचा गळा एकदम छान आला आहे. त्यानंतर आपण कमराची पण दाबटीप देऊन, कंबरपट्टीची दाबटीप देऊन घेणार आहोत. त्यानंतर लगेच टक्स पण घेणार आहोत. त्याआधी आपण मोंड्याच्या साईडची टीप मारून घेतली, जोडून घेतलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. दोन्ही साईडचं आपण तसंच करून घेणार आहे. यामुळे बाही जोडायला काही प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळं आपण ती टीप पण मारून घेते. इथे मी पाठीमागचे टक्स पण आखून घेतले. त्या पद्धतीने लगेच त्याला टीप मारून घ्यायची. दोन्ही पण साईडचं मारून झाले. पाहू शकता एकदम मस्त व्यवस्थित आला पाठीमागचा पण भाग आपला. त्यानंतर मी लेस लावून घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी पण लेस लावू शकता, छान दिसते लेस. अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची. परत मी टीप 2 टीप देते आहे, म्हणजे ती एकदम व्यवस्थित बसते. पाहू शकता एकदम गळा छान आपला फिनिशिंगमध्ये आला आहे, कुठेही हे नाही झालेला, एकदम छान आला आहे. त्यानंतर इथे मी नॉट पण लावून घेते आहे लगेच. अशा पद्धतीने दोन्ही पण साईडचे आपण नॉट लावून घेतल्यात. मस्त असा गळा आलेला आहे आपला पाठीमागचा. त्यानंतर लगेच आपण पुढील भाग पण जोडून घेणार आहोत प्रिन्स कटचा. त्यासाठी आधी मी गळा घेतला आहे, षटकोनी आकारचा गळा घेतला आहे. त्यामुळे आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे. त्याला टीप मारायची, परत अस्तर पुढे घेऊन एक टीप द्यायची, दाब टीप द्यायची. त्याने पण खूप फिनिशिंगमध्ये येतो ब्लाऊज. आणि सर्व बाजूने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. पहिल्या पार्टला कळलं नसेल तर हे परत पाहू शकता. अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून परत दाब टीप दिली आणि सर्व बाजूने आपण टीप मारून घेतली, म्हणजे जोडून घेतलं कापड. म्हणजे जास्त आहे ते लगेच कट करून घ्यायचं.
दोन्ही पण पार्ट व्यवस्थित जोडून झाले आहेत माझे. आता प्रिन्स कटचा आपण भाग जोडून घेतो आहे. पाहू शकता एकदम हळूवार पद्धतीने गोल आकारामध्ये आपल्याला प्रिन्स आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम छान येतो प्रिन्स आकार. अशाच पद्धतीने दुसरा पण करून घ्यायचा आपण. दोन्ही साईडचा पण लावून घेते आहे प्रिन्स कटचा, दोन्ही पार्ट जोडून घेते आहे. पाहू शकता प्रिन्स कट एकदम मस्त व्यवस्थित आला आहे. त्यानंतर आपण लगेच कंबरपट्टी जोडून घेणार आहोत. घेतली आहे वाटतं, व्हिडिओ राहिला दाखवायचा. त्यानंतर इथं मी पट्ट्या काचपट्टी आणि हुकपट्टी दाखवते. इथं व्ही आकार देऊन घ्यायच्यात आपल्याला एकदम व्यवस्थित. अशा पद्धतीने दोन्ही पण व्ही आकाराची पट्टी देऊन झाली. नंतर हुकची पण पट्टी आपली तयार झाली. त्यानंतर पाठीमागचा भाग, पुढील भाग जोडून शोल्डर जोडून घ्यायचा आहे आपल्याला. त्याला पण डबल टिप दिली आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित आहे का बघून घ्यायचा. नंतर बाही जोडायची आणि बाही पण पफचा जो भाग आहे तो एकदम मधोमध ठेवायचा आणि मग टिप मारायची. कारण पफ इकडे तिकडे मागे किंवा पुढे जाऊ शकतो, त्यामुळं एकदम शोल्डरच्या बरोबर ठेवायचं आणि मगच टिप मारायची. त्यामुळे पफ एकदम व्यवस्थित येतो आणि ब्लाऊज घातल्याच्या नंतरही पफ एकदम व्यवस्थित एकदम शोल्डरच्या तिथे दिसतो. त्यामुळं मी आधी पफच्या शोल्डरच्या ठिकाणी तो पफचे बाही ठेवली आणि नंतर ती जोडून घेतली आहे आणि डबल टिप पण देऊन घेतली आहे. आता आपण फिटिंगसाठी मार्किंग केलं आहे आणि आता मी दंडगेर घेतला आहे आणि बाहेर खाली कमऱ्याचा पण भाग मोजून घेतला आहे. अशाच पद्धतीने फिटिंग करून घेतली आहे मी. जास्त 1-2 टिपा जास्त मारल्यात आणि नंतर पाहू शकता एकदम मस्त आपली फिटिंग पण झाली. फिनिशिंग पण मध्ये ब्लाऊज आला. पाहू शकता किती छान दिसतो, एकदम व्यवस्थित मस्त आला आहे आपला ब्लाऊज. अशाच पद्धतीने शिवून बघा तुम्ही. खूप छान येतो, खूप छान दिसतो. पण एकदम सिंपल गळा वाटतो हा, पानाका पण घातल्याच्या नंतर खूप छान दिसतो. पाहू शकता किती छान मध्ये दिसतोय ब्लाऊज. पफ बाही पण खूप छान आली आणि फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही खूप छान आलेलं आहे ब्लाऊजचं. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.